Welcome students. वेलकम स्टुडंट्स. ते आता UPSCचा जो फॉर्म आहे, तो ऑलरेडी आता तुम्ही काही स्टुडंट्सनी भरायला चालू केलेली असेल. तुम्हाला भरपूर अडचणी येत असतील. ओके. कारण ओव्हरऑल जे आहे थोडीशी कॉम्प्लेक्सिटी आपल्याला माहिती आहे UPSCच्या एक्झाममध्ये फॉर्म फिलिंगचे आलेले आहे. खूप स्टुडंटचे डाउट्स आहेत, की आम्हाला फॉर्म फिलिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे. एक्झॅक्ट नाही कळत आहे. पहा सुरुवातीला तर मी तुम्हाला एक इथे जे आहे एक पी-डी-एफ दाखवतो. हे UPSCच्या वेबसाईटवर दिलेली पी-डी-एफ आहे, की फॉर्म फिल करताना तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा त्याला कसं डील करायचं त्याच्या रिलेटेड आपल्याला एक डिटेल इन्फॉर्मेशन म्हणून एक पी-डी-एफ दिलेली आहे. जर तुम्ही ते पी-डी-एफ पाहिली नसेल, तर तुम्ही सुद्धा ते पी-डी-एफ पाहू शकता. UPSCच्या वेबसाईटवरच आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळेल, की त्याची प्रोसिजर काय आहे. एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, नंतर मी तुम्हाला ती एक्सप्लेन करणारच आहे आणि तुमचे पण मी डाउट्स घेईल. ओके. तुमचे जे डाउट्स असतील ते सगळे मी तुम्हाला सांगतो. चला आपण एक-एक पाहूया. ओके. चला. पहिला आता इथे मी तुम्हाला एक सुरुवातीला एक पी-डी-एफ दाखवत आहे. ओके. सो ते एकदा पाहून घेऊ, की आपल्याला जे आहे कशा-कशा प्रकारचे जे आहेत कोणकोणत्या गोष्टी प्रोसिजर कशी फॉलो करायची आहे, कोणकोणत्या स्टेजेस फॉलो करायचे आहेत, सगळं काही आपल्याला इथे दिलेले आहेत. आपल्याला हे पी-डी-एफ आहे, जी पी-डी-एफ बोलते जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ओके. जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग द फॉर्म. हे आपल्याला UPSCनीच दिलेली ही पी-डी-एफ आहे. ओके. त्याला मी इथे एक एक्सप्लेन करतो आहे. त्यानंतर तुमचे जे काही डाउट्स असतील, ते डाउट्स विचारू शकता. मी तुमचे डाउट्स जे आहेत ते तुमचे क्लिअर करेल एक्झामच्या फॉर्ममधले. पहा इथे आपल्याला दिलेलं आहे, की 4 स्टेजेस आपल्याला माहीत आहेत. ओके. क्लिअर कट 4 स्टेजेस दिलेले आहेत. तर त्या 4 स्टेजेससाठी पहिले तुम्हाला होम पेजवर जावं लागणार आहे त्या स्टेजेस फॉलो करण्यासाठी. होम पेज कोणतं? UPSCची आपली वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ओके. UPSC online.nic.in ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा. त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. UPSCच्या एक्झामसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल, तसं तुम्हाला 4 स्टेजेस दिसतील. आता हे तुम्हाला इथे दाखवतो. पहा या पी-डी-एफमध्येच इथे सांगितलेले आहेत या 4 स्टेजेस असतील तुम्हाला. एक स्टेज आपल्याला म्हणत आहे अकाउंट क्रिएशनची. पहिली स्टेज तुम्हाला ही पूर्ण करावी लागणार आहे अकाउंट क्रिएशनची. ही स्टेज ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करणार, त्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनची स्टेज पूर्ण करायची आहे. त्यानंतर थर्ड स्टेज आहे, ती आहे कॉमन ॲप्लिकेशन फॉर्मची आणि लास्ट स्टेज जी तुमची आहे, ती आहे एक्झामिनेशनची. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे चारही स्टेजेस पूर्ण करणार, ओके. तर त्याच्यानंतरच मग तुमचा जो आहे एक्झामिनेशन फॉर्म जो आहे तो सबमिट होणार. ओके. तर इथे जो प्रत्येक व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे. सी तुम्ही याच्या आधी पण फॉर्म भरलेला असू शकतो. याच्या आधी लास्ट इयरपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ओ-टी-आर फॉर्म भरलेला आहे. जरी तुम्ही भरलेला असेल, तरी तुम्हाला या चारही स्टेजेसमधून जायचं आहे. ओके. तर एक आपण स्टेज पाहणार आणि तुमचे जे काही डाउट्स आहेत, ते डाउट्स पण घेणार. तुम्ही मध्ये-मध्ये डाउट विचारा, मी डाउट्स पण क्लिअर करणार आणि हे स्टेजेस पण तुम्हाला जे आहेत ते क्लिअर करणार. आता डाउट्स काय आलेले आहेत? ओके. पहिले इथे एक डाउट आलेला आहे पासपोर्ट साइजच्या रिलेटेड. कसा अपलोड करायचा? त्यावर डेट आणि साइन पाहिजे का? सी आता UPSCचा जो आता हे जे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला हे जे फॉर्मचे डिटेल दिलेले आहे, या डिटेलमध्ये कुठेही फॉर्ममध्ये त्यांनी हे दिलेलं नाहीये, की तिथे तुम्हाला फोटो हवा. सॉरी साइन हवी किंवा त्या ठिकाणी तुमचं नाव हवं फोटोमध्ये हे दिलेलं नाहीये. त्याच्या आधी जर आपण पाहिलं मागच्या वर्षीचं किंवा त्याच्या आधीचं त्याच्यामध्ये फोटोमध्ये तुम्हाला दिलेलं होतं, की बाबा तुमचा इथे डेट पण आम्हाला दिसली पाहिजे, नाव पण दिसलं पाहिजे. तसं यावेळेस दिलेलं नाहीये. त्यामुळे हे कंपल्सरी केलेलं नाहीये, की तुमचं नाव किंवा साइन त्यावर असावी. फोटो जो तुमचा असणार आहे, तो फोटो तुम्हाला सांगितलेला आहे, की 75% तुमच्या पासपोर्ट फोटोमध्ये जो जेवढा काही तुमचा एरिया आहे, त्यातला 75% तुमचा चेहरा असायला पाहिजे. ओके. म्हणजे त्यामध्ये असं व्हायला नको, की एवढा तुमचा फोटो आहे, इथपर्यंत तुमचा फोटो आहे. नाही. जास्तीत जास्त इथपर्यंत तुमचा फोटो असायला पाहिजे. तुमचा जो फोटो आहे पासपोर्ट फोटो 75% तर तुमचा चेहरा त्या ठिकाणी असावा, हे आपल्याला दिलेलं आहे. ओके. राइट. पहा, आता या ठिकाणी अकाउंट क्रिएशन बद्दल तुमचे जे डाउट्स आहेत तुम्ही डाउट्स विचारत राहा. तुमचे जे डाउट्स आहेत ते मी क्लिअर करत राहील. चला अकाउंट क्रिएशन एक-एक स्टेज आपण पाहूया. अकाउंट क्रिएशन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? पहिले तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. लॉगिन आयडी आणि पासवर्ड.
आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, 3 स्टेजेस अकाउंट क्रिएशन मध्ये. पहिला तुम्ही जे लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनत आहे ते तुम्ही पहिले मोबाईल नंबरनी त्याला व्हेरिफाय करून घ्या. ओके. पहिले मोबाईल नंबर तुम्ही व्हेरिफाय करणार. मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही व्हेरिफाय करणार त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा व्हेरिफाय करायचा आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीनी पहिले व्हेरिफाय करणार. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड विचारला जाणार. तुम्हाला तो पासवर्ड द्यायचा आहे. इथे दिलंय पहा. इन्स्ट्रक्शन सुरुवातीला फर्स्ट पेजला येणार. व्हेरिफाय ईमेल आयडी, व्हेरिफाय मोबाईल नंबर आणि शेवटी तुम्हाला क्रिएट पासवर्ड करायचा आहे. तर या 4 स्टेजेस ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करणार त्यावेळेस तुमचं अकाउंट बनणार. सुरुवातीला तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे. एक्झामिनेशन फॉर्म भरणे ही लास्ट स्टेज आहे. त्याच्या आधी पहिले अकाउंट बनवायचं आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर व्हेरिफाय केला आपण आणि ईमेल आयडी व्हेरिफाय केला. तो व्हेरिफाय करताना कसं करायचं, समजा ईमेल आयडी टाकला. मग तुम्हाला ओटीपी सेंड केला जाईल. तो तुमच्या ईमेल आयडीवर. ईमेल आयडीवरून ओटीपी घ्यायचा, तिथे टाकायचा, सबमिट करायचा, व्हेरिफाय होईल. सेम मोबाईल नंबर टाकला. मग त्या ठिकाणी ओटीपी जाईल. ओटीपी टाकलाय, व्हेरिफाय करून घ्या. आणि लास्टला तुम्हाला विचारलं जाते, की आता पासवर्ड टाका. मग तुम्ही पासवर्ड जो आहे, जो तुम्हाला हवा आहे, तो पासवर्ड तुम्ही टाकायचा. पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. कारण त्यानेच तुमचं अकाउंट क्रिएट होणार आहे. तुम्ही बाकीची समोरची प्रोसिजर फॉलो करू शकणार आहे. मग तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर मग तुमचं या ठिकाणी अकाउंट क्रिएट होईल. आता जे तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे, हे फक्त सुरुवातीची स्टेज आहे. अकाउंट क्रिएटच्या ठिकाणी तुम्हाला असं येते, कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली क्रिएटेड युअर अकाउंट. ओके. अशी तुम्हाला असं पेज तुम्हाला दिसेल. आता तुमचा अकाउंट क्रिएट झाला. आता याच्या समोर काय करायचं? मग तुमची सेकंड स्टेज येते. सेकंड स्टेजमध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे? तुम्हाला तुमचा यूआरएन नंबर जो आहे, युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यासाठी लॉग इन करायचं आहे. हे आहे तुमची सेकंड स्टेज. या ठिकाणी तुम्हाला इथे सेकंड स्टेज दिसते आहे. या सेकंड स्टेजला जायचं. इथे क्लिक करून तुमचं झालंय आता. आता इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला सेकंड स्टेजला. ओके. आता इथे क्लिक केल्यानंतर मग आता तिथे रजिस्ट्रेशन तुम्हाला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळवायचा आहे. हा जो नंबर आहे, हा नंबर फार महत्वाचा. याच्यापुढे तुम्ही यूपीएससीच्या कोणत्याही एक्झाम देणार, कितीही एक्झाम देणार, तरी हा नंबर तुमचा फिक्स असणार युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. त्यामुळे हा नंबर आपल्याला जनरेट करायचा आहे. ही आपली सेकंड स्टेज. त्याच्याशिवाय तुम्ही फॉर्म नाही भरू शकणार. आता युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर समजा आपण या ठिकाणी क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर काय होणार? सुरुवातीला येणार इन्स्ट्रक्शन्स. त्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला फॉलो करावे लागणार आहे. त्याच्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला पहिले लॉग इन करावं लागेल. आपण लॉग इन आयडी बनवला ना ऑलरेडी. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी जो आहे तो इथे तुम्ही टाकणार आणि त्यानंतर तुम्ही जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकणार. ओटीपी सेंड केला जाणार. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. ओके. आता तुम्ही लॉग इन केलं. सुरुवातीला तुमचे इन्स्ट्रक्शन्स आणि त्यानंतर मग तुम्हाला जी काही त्यांनी डिटेल्स विचारलेली आहेत त्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्याव्या लागतील. मग या इथे तुम्हाला कोणकोणत्या डिटेल्स विचारलेल्या आहेत तर इथे क्लिअर कट दिलेला आहे कोणकोणत्या डिटेल्स तुम्हाला भरायच्या आहेत. पहा, ज्यावेळेस तुम्ही यूआरएन नंबर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही आयडेंटिफाय करणार आहे किंवा जो तो नंबर तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला तुमची नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, फादर्स नेम्स, मदर्स नेम्स, गार्डियन्स नेम. ओके. हे सगळ्या डिटेल भरायच्या आहेत. या ठिकाणी कोणतीही चूक करायची नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. पुन्हा पुन्हा तुम्ही याच्यामध्ये या डिटेल्समध्ये चेंज करू शकणार नाही. हा पुन्हा डेटा सगळा डेटा जो भरला तुम्ही युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनचा फक्त तुम्हाला एकदा चेंज करण्याची परमिशन मिळते. त्याच्यानंतर अख्ख्या आयुष्यात तुम्ही त्याला पुन्हा कधी चेंज करू शकणार. फक्त एकदाच. त्यामुळे जर तुमचं नाव किंवा तुमचे डेट ऑफ बर्थ किंवा तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव काहीही तुम्ही चुकीचं जर टाकलेलं असेल, फक्त एकदा चेंज होऊ शकते. तो एकच चान्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधीही कोणत्याच वर्षी त्याला पुन्हा चान्स तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे कधीही रॉंग व्हायचं नाही. एक तुम्हाला स्वतःच्या प्रोफाईल बद्दल माहिती टाकायची. त्यानंतर तुम्हाला आधार किंवा फोटो आयडीची माहिती टाकायची आहे. आधार कार्ड त्या ठिकाणी टाका. तुमचा आधार कार्ड व्हेरिफाय करून घ्या किंवा तुमचा जो कोणता फोटो आयडी असेल तो फोटो आयडी तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल. ठीक आहे. हे आपण सेकंड स्टेजलाच आहे सध्या युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनच्या स्टेजला. ओके. तर तुम्ही या ठिकाणी फोटो टाकत आहात. त्यानंतर मग थर्ड इथे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन बोर्ड प्रोफाईल बद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. तुमचं जे सर्टिफिकेट आहे ना 10वीचं सर्टिफिकेट. ओके. त्या 10वीच्या सर्टिफिकेटवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकायची आहे, की तुमचं क्लास 10चं मॅट्रिक्युलेशन एज्युकेशन बोर्डवरचं नेम, त्याच्यावर काय नेम आहे तुमच्या सर्टिफिकेटवर, तुमचा रोल नंबर त्यावेळेसचा आणि तुमचा इयर ऑफ पासिंग, कधी पास झालेला आहे 10वीची ही माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे यूआरएन मध्ये. ओके. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला जो मिळवायचा आहे त्याच्यासाठी. तर इथे आपण स्वतःची माहिती टाकली
आधार कार्ड किंवा फोटो आयडीची माहिती टाकली आणि आपलं जे मॅट्रिकचं जे बोर्ड आहे, ओके, जे आपण सर्टिफिकेट म्हणतो 10वीचं सर्टिफिकेट, त्याची माहिती इथे विचारलेली आहे. रोल नंबर सुद्धा आणि इयर ऑफ पासिंग सुद्धा. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायची. मग ही सगळी इन्फॉर्मेशन ज्यावेळेस तुम्ही भराल त्यावेळेस तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल, ज्याला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर URN असं म्हटलं जाते. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर. ओके. लक्षात ठेवायचा हा नंबर तुमचा महत्वाचा आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही केव्हाही फॉर्म भरणार तर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लागणार. आणि इथं क्लिअर कट दिलेलं आहे की तुम्ही फक्त एकच टाइम, वन टाइम फक्त तुम्ही नंबरचे तुम्ही या प्रोफाईल मध्ये बदल करू शकता. जर तुम्हाला वाटलं काही माझी मिस्टेक झाली, नावामध्ये स्पेलिंग काही मिस्टेक झालंय, ओके, डेट ऑफ बर्थ मध्ये माझी काही मिस्टेक झाली, ओनली सिंगल टाइम चेंज कंप्लीट लाईफ मध्ये. ओके, सो वन टाइम फॅसिलिटी क्लिअर कट दिलेला आहे. तुम्हाला करायचं असेल तर एक चान्स आहे आणि दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर मग तुमचा तो नंबर येऊन जाणार. आणि त्यानंतर तुम्ही एक टाइम चेंज करून जर तुम्ही सेकंड टाइम चेंज केला आणि संपलाय तुमचा तो चान्स घेतला वन टाइम चेंजचा, त्यानंतर तुमची प्रोफाईल होऊन जाणार आहे लॉक आणि मग तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे. आता तुम्हाला तुमचा नंबर मिळाला, रजिस्ट्रेशन नंबर हे असं येणार की युअर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर हॅज बीन जनरेटेड म्हणून लिहून येणार आणि त्याच्या खाली इथे तुमचा URN नंबर असणार. हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हा इम्पॉर्टंट आहे. ओके. आता या ठिकाणी एक प्रश्न आलाय, बोर्ड सर्टिफिकेट बोर्डचा नंबर कोणता टाकायचा, त्यावर एक सिरियल नंबर आणि जिथे इश्यू डेट असते तिथला एक नंबर आहे. ती या ठिकाणी बोर्डचा तुम्हाला नंबर, रोल नंबर विचारलेला आहे. हे आता इथे तुम्हाला दाखवलंय. त्यावेळेस तुम्हाला बोर्ड बद्दल विचारलेलं आहे, तुमचा रोल नंबर क्लिअर कट दिलाय त्यांनी. म्हणून म्हणतो हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म फॉर्म तुम्हाला जो आहे डाउनलोड करून घ्या. क्लिअर कट दिलेला आहे रोल नंबर. तर तुमचा आपला जो 10वीचा जो रोल नंबर आहे, आपल्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट मध्ये रोल नंबर क्लिअरली दिलेला असतो, तोच नंबर आपल्याला पाहिजे. 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ते टाकायचं का? 10वीची मार्कशीट नाही, 10वीचं सर्टिफिकेट. ओके. 10वीचं 10th सर्टिफिकेट म्हणून जे आपल्याला भेटते, इथे पण क्लिअर कट दिलेलं आहे. मॅट्रिक्युलेशन बोर्ड प्रोफाईल हे 10वीचे सर्टिफिकेट जे आपल्याला भेटते त्यावरचं नाव. नॉर्मली आपलं सरनेम पहिले असते, मग आपलं स्वतःचं नाव असते आणि वडिलाचं नाव असते. तर जे काही जसं काही नाव असेल मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर तेच नाव टाकायचं आहे आपल्याला. ओके. तिथे आपलं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव असं जर असेल मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटमध्ये तर ते. तर जसंच आपलं नाव आहे 10च्या सर्टिफिकेटमध्ये तसंच आपल्याला नाव इथे टाकायचं आहे. ओके. तिथे बिलकुल मिस्टेक करू नका. कारण चेंज जरी करायचं असेल तर एकच चान्स आहे. त्याच्यानंतर चान्स भेटणार नाही. ओके. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यानंतर. त्यामुळे ते नाही करायचं. चला, आता तुम्ही सेकंड स्टेज पूर्ण केली. मग आता तुमचा फर्स्ट स्टेज पूर्ण झाली. युजर आयडी पासवर्ड आला. सेकंड स्टेज पूर्ण झाली. तुमचा युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर आलाय. ओके. 2 स्टेज पूर्ण केल्यानंतर तुम्ही आता तिसऱ्या स्टेजला जाणार. तिसरी स्टेज तुमची कोणती आहे? तुमची आहे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्मची स्टेज. इथे काय डाऊट आलेला आहे? रोल नंबर आणि सर्टिफिकेट नंबर दोन्ही विचारलेले आहेत. ते सर्टिफिकेट नंबर तिथे वर क्लिअरली दिलेला असेल तुमच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर. फॉर्म भरताना जर तुम्हाला तिथे दिसत असेल सर्टिफिकेशन नंबर, जर तिथे टाकायचा असेल तर ऑलरेडी तिथे सर्टिफिकेशन नंबर ऑलरेडी दिसत असणार आहे तुम्हाला. तोच नंबर आपल्याला टाकायचा आहे. ओके. हा. आणि रोल नंबर तर क्लिअरली जो रोल नंबर तुम्हाला दिलेला आहे तोच नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. चला, कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म ही खूप महत्वाची स्टेप. कारण तुम्हाला खूप साऱ्या डिटेल जे तुम्हाला भरायचे आहे इथे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये भरायचे आहे. ओके. आता हा जो कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा तुमचा फिक्स असणार आहे. हा एक्झामिनेशन फॉर्म नाही. त्याला एक्झामिनेशन फॉर्म सोबत कन्फ्युज होऊ नका. तुमचा एक्झामिनेशन फॉर्म जो आहे तो फोर्थ आहे, फोर्थ स्टेज आहे. हा कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म आहे. इथे तुमच्या डिटेल्स भरायच्या आहेत. आता या डिटेलच्या भरल्या याही काळजीपूर्वक भरा. कारण एका एक्झामसाठी एकच वेळ तुम्ही याच्यात चेंज करू शकता एकदा भरल्यानंतर. त्यामुळे एकदा तुम्ही एक्झामिनेशनचा फॉर्म भरला, सबमिट केला, कॉमन ऍप्लिकेशन फॉर्मला तुम्ही लॉक म्हणून ओके केलं, की ती प्रोफाईल होऊन जाते लॉक. ओके. त्यामुळे एका एक्झामसाठी एकच वेळ तुम्ही याला चेंज करू शकता. चला, पहा पहिले कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. आता इथे कोणकोणता तुम्ही चेंज कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत पहा. पहिले पर्सनल प्रोफाईल सगळी डिटेल, नॅशनॅलिटी, रिलिजन, मदर टंग, स्टेट डोमिसाईल, मॅरिटल स्टेटस, प्लेस ऑफ बर्थ वगैरे, तुमचं कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट वगैरे सगळी इन्फॉर्मेशन. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे पॅरेंट्स प्रोफाईल टाकायची आहे. तुमचे फादर, मदर, गार्डियन्स वगैरे जे काय त्यांची प्रोफाईल तुम्हाला पूर्ण भरायची आहे. थर्ड मध्ये तुम्हाला सोशल कॅटेगरी प्रोफाईल.
तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी कोणत्याही कॅटेगरीचे असाल, या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर डॉक्युमेंटेशन तुमचं खूप नाहीये. बट तुम्ही जर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. तुमचा सर्टिफिकेट इश्यू कधी झाला, कोणी इश्यू केला, सर्टिफिकेट सबमिशन. आता इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे कॉमनली जे आहे, नेहमी स्टुडंटला प्रश्न येतो की सर्टिफिकेटची डेट कोणती पाहिजे. ओके, पर्टिक्युलरली जे ओबीसीची सर्टिफिकेट आहे किंवा जे ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट जे काढत आहेत, ओबीसीच्या सर्टिफिकेट वाल्यांची माझ्याकडे जरा जास्त डाऊट आले की सर कोणतं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला. ओके, डेट कोणती पाहिजे, लक्षात ठेवा लेटेस्ट वाला सर्टिफिकेट पाहिजे. इथं क्लिअरली सांगितलेलं आहे तुमचं की तुमच्या सर्टिफिकेटची डेट ही 1 एप्रिल 2025 पासून समोरची असायला पाहिजे. तुमच्या सर्टिफिकेट वरची जे डेट आहे 1 एप्रिल 2025 पासून समोर, एक्झाम फॉर्मची शेवटची डेट जी आहे भरण्याची तोपर्यंत 24 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर 1 एप्रिल 1925 पासून 24 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या डेटच्या मधला तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्या आधीचा जर तुमचा सर्टिफिकेट असेल 1 एप्रिल 2025 चा, ओबीसी सर्टिफिकेट किंवा तुमचा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नाही चालणार, लेटेस्ट वाला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही हे सर्टिफिकेट काढणार ओबीसीचं सर्टिफिकेट, तर तिथे तुम्हाला इन्कम सुद्धा द्यावं लागणार आहे. ओके, तर 3 वर्षाच्या इन्कमच्या बेसिसवरचं हे सर्टिफिकेट असायला पाहिजे. कोणतं? 2022, 2023, 2023, 2024 आणि 2024, 2025 या 3 वर्षाचा तुमच्या इन्कम सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुमचं हे लेटेस्ट असायला पाहिजे. ओके, हे ओबीसी ला लागू होते, ईडब्ल्यूएस ला जे आहे त्याच्या 1 वर्ष आधीचं 2024-2025 तुमचं जे इन्कम आणि ऍसेट आहे ते सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. एसटी कॅटेगरी मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट द्यायची की कास्ट व्हॅलिडिटी. सी युपीएससीच्या एक्झाम मध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते विचारत नाही, ते तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेटच विचारतात. ओके, ती एक गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस स्टेटचा एमपीएससीचा फॉर्म भरतो त्याच्यामध्ये असते कास्ट व्हॅलिडिटी. इथे फक्त कास्ट सर्टिफिकेट विचारलेलं आहे. कास्ट व्हॅलिडिटी युपीएससीच्या एक्झाम मध्ये विचारत नाही, त्यामुळे त्याची काळजी करू नका. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. जर तुम्ही डिसेबल व्यक्ती असाल तर तुम्हाला त्याची प्रोफाईल द्यावी लागते, नसेल तर तुम्ही सरळ नो म्हणून सांगू शकतात. त्यानंतर ऍड्रेस तुमचा 2 ऍड्रेस, तुम्हाला एक परमनंट ऍड्रेस असेल, एक करस्पॉन्डिंग ऍड्रेस असेल. म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन करण्याचा ऍड्रेस आणि एक तुमचा परमनंट ऍड्रेस, दोन्ही सेम असू शकतात. सेम असेल तर सेमच तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जी आहे एज्युकेशनल प्रोफाईल भरायची आहे तुमची. तुमची एज्युकेशनल जी प्रोफाईल आहे ती पूर्ण तुम्हाला भरायची आहे. ओके, की तुमचं एज्युकेशन इंडियामधलं एज्युकेशन झालेलं असेल त्याची पूर्ण प्रोफाईल, तुमचं इंडियाच्या बाहेरचं एज्युकेशन झालेलं असेल तर त्याची पूर्ण प्रोफाईल. एज्युकेशनल प्रोफाईल तुम्हाला भरायची आहे. जर तुम्ही जॉब केलेला असेल किंवा जॉब करत असाल तर एम्प्लॉयमेंट एक्सपिरियन्स सुद्धा प्रोफाईल भरायची आहे. ते प्रत्येकाने जॉब केलेलाच असेल असं नाहीये, बरेचसे लगेच कॉलेज नंतर झाल्यानंतर एक्झाम देणारे सुद्धा आहेत. ओके, किंवा काही जण आहेत जे आधीपासून एक्झाम देत आलेले आहेत. मग अशा ठिकाणी जे आहे तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल जॉबचा तर तिथे काही तुम्हाला करण्याची गरज नाही. असेल तर तिथे तुम्हाला ओके करायचं आहे आणि सगळ्या डिटेल भरायच्या एम्प्लॉयमेंटच्या, की तुम्ही कुठे काम केलंय, कधी केलंय, केव्हा केलंय, तारीख काय होती तुमची, सॅलरी काय होती, सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तुमची ऑर्गनायझेशन कोणती होती, एम्प्लॉयर कोणी होता, सेम एम्प्लॉई होते का दुसरीकडे काम केलं, सगळी इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला भरायची आहे. अजून आपण थर्ड स्टेजलाच आहे. ओके, तर लक्षात घ्या थर्ड स्टेज, अजून आपण एक्झामिनेशन फॉर्मवर गेलोच नाहीये. हे जे आपला कॉमन ऍप्लिकेशन आपण फॉर्म जो भरतोय तोच फॉर्म आपण सध्या भरतोय फक्त. त्यानंतर तुम्हाला अचिव्हमेंट्स वगैरे टाकावं लागतील. कधी कुठे प्राइज मिळालाय का, कोणता मेडल मिळालेला आहे का, कोणती स्कॉलरशिप मिळालेली आहे का, स्पोर्ट्स एनसीसी मध्ये तुम्ही काही केलेलं आहे का, कुठं स्कूल कॉलेजमध्ये असं काही केलं आहे का, पोझिशन ऑफ डिस्टिंक्शन ऑफ लिडरशिप तुम्ही हे कोणती हेल्ड केलेली आहे का, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काही इंटरेस्ट तुमचे आहेत का, ते तुम्हाला सांगावे लागतील. ओके, तर तुम्हाला इथे अचिव्हमेंट द्यावे लागतील. लक्षात घ्या हे सगळी इन्फॉर्मेशन आधीच द्यायची आहे. याच्या आधी 2 वर्ष आधीपर्यंतची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी विचारत नव्हते. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यावेळेस तुमची प्रिलिम व्हायची, मेन्सला जायचे तेव्हा. परंतु ते पूजा खेडकरचा जो किस्सा झाला त्याच्यानंतर हे युपीएससी सगळी इन्फॉर्मेशन आधीच घेते तुमच्याकडून, कारण त्याचं नंतर व्यवस्थित तुम्हाला व्हेरिफाय करून घेता येईल त्यासाठी. त्यानंतर तुम्हाला
प्रिव्हियस एक्झामिनेशन प्रोफाईल भरायची आहे. तुम्ही याच्या आधी कधी युपीएससीची एक्झाम दिलेली आहे का? काहींनी दिलेली असेल, काहींनी एक्झाम दिलेली नसेल. तर एक्झाम दिलेली असेल तर ती तुम्हाला प्रोफाईल भरावी लागेल. दिलेली नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. एक्झाम दिलेली असेल, कधी-कधी एक्झाम दिली, त्याचा रोल नंबर जर माहीत नसेल तर सरळ 0 टाकून द्यायचा, प्रॉब्लेम नाही. तिथे लिहिलेलंच आहे, की तुमच्याकडे जर रोल नंबर नसेल सरळ-सरळ 0 टाकून द्या. पण कधी-कधी कधी तुम्ही आतापर्यंत यूपीएससीची कोणकोणती एक्झाम दिली ते तुम्हाला टाकायचं आहे का? अच्छा, काय एकाने विचारलंय लास्ट इयर ॲप इयर असलेलं चालेल का? हां, चालेल. जेव्हाही तुम्ही ॲप इयर झालात, तुम्हाला तिथे डिटेल टाकायची आहे, की मी एक्झाम या वेळेस ॲप इयर झालेला आहे. ओके. म्हणजे एक्झाम फॉर्म भरण्याच्या आधी ज्याही एक्झाम, मग लास्ट इयर असो की या वर्षीची कोणती एक्झाम असो, तुम्ही एक्झाम फॉर्म फिलअप करण्याच्या आधी जी एक्झाम देताय, त्याची तुम्हाला डिटेल आणि त्याचा रोल नंबर तिथे टाकायचा आहे. ओके. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर. आता इथे फार लोकांना प्रॉब्लेम येत आहे सध्या. त्यामुळे इथे फार काळजीपूर्वक फॉर्म भरा. फोटो आणि सिग्नेचर. पहिलं तर फोटोच्या बाबतीमध्ये फोटो लेटेस्ट काढा. ओके. तुमचा तिथे क्लिअर कट दिलेला आहे. एक्झाम फॉर्म रिलीज झाल्याच्या 10 दिवसाआधीपर्यंतचाच तुमचा लेटेस्ट असायला पाहिजे फोटो. जुना फोटो चालणार नाही. हालाकी या ठिकाणी कुठेच मेन्शन नाही केलेलं तारीख फोटोवर पाहिजे. तसं लास्ट इयर किंवा त्याच्या आधी 2024 आणि 2025च्या फॉर्ममध्ये तारीख आणि नाव मेन्शन करण्याबद्दल सांगितलेलं होतं. तसं तुम्ही एक्झाम फॉर्म फिलअप करायला जा, तिथे असं कुठे लिहिलेलं नाहीये. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की कंपल्सरी नाही. परंतु त्या फोटोमध्ये तुमचा 75% फोटोचा भाग तुमचा चेहराच पाहिजे. असा इथे एवढा किंवा असा नाही चालणार. क्लिअर कट इथून याच्यावर प्रॉपर फोटो तुमचा असायला पाहिजे. ठीक आहे. ते इथे इम्पोर्टंट दिलेलं आहे. आता या ठिकाणी जे आहेत पहा. अ, अच्छा इथे क्लिअर कट नाही दिलेली. ओके. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ते इन्फॉर्मेशन सांगतो लक्षात घ्या, की फोटो 75% दुसरं या ठिकाणी दुसरं आहे जे तुम्हाला लाईव्ह फोटो घेतला जाणार आहे. हे पण एक इम्पोर्टंट आहे. हे याच्या आधी कधीच नव्हता. समजा तुम्ही जर याच्यावरून फॉर्म भरून घेत असाल लॅपटॉपवरून, तर लॅपटॉपचा कॅमेरा ऑन करून तुमचा लाईव्ह फोटो घेतला जाईल. आता लाईव्ह फोटो घेताना तिथे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, की बाबा त्याच्यामध्ये तुमचा चेहरा क्लिअर दिसला पाहिजे. सिंपल आहे. मागे लाईट असेल तर तशा ठिकाणी बसू नका, की मागे लाईट आहे तुमच्या. तुमच्या चेहऱ्याच्या समोर लाईट पाहिजे किंवा वर लाईट पाहिजे. ठीक आहे. मागे लाईटवाला काही कामाचं नाहीये. चेहरा क्लिअर दिसला पाहिजे. दुसरी गोष्ट मॅक्सिमम तुमचा जो फोटो जो तुम्ही कॅप्चर केला जातो चेहरा दिसला पाहिजे. पूर्ण बॉडी दूर ठेवलेला आहे. तुमचा लॅपटॉप पण दूर उभे आहे नाही. जवळ लॅपटॉप धरून बसायचं आहे. असं दिसला पाहिजे चेहरा एवढा. राइट. दुसरं बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे. ओके. क्लिअर कट सांगितलेलं आहे. क्लीन बॅकग्राऊंड व्हाईट दिसलं पाहिजे. मागे खूप सारं सामान आहे असं दिसायला नको. ओके. क्लिअर कट फोटो तरच तो तुमचा फोटो ॲक्सेप्ट केला जाणार नाही तर तुम्हाला तुमचा फोटो ॲक्सेप्ट केला जाणार नाही. दुसरी गोष्ट इथं जे चेंज करण्यात आलेली आहे सिग्नेचरच्या बाबतीतली चेंज करण्यात आली. अच्छा हां, फोटोच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. ज्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड करणार आहे तुमचा पासपोर्ट फोटो, त्याचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे, की फोटो.जेपीजी ओके. त्याचं त्या फाईलचं नावच फोटो असायला पाहिजे. स्वतःचं नाव नाही टाकायचं त्याच्यात. ओके. त्या ठिकाणी असायला पाहिजे फोटो.जेपीजी सरळ फाईलचं नाव फोटो. सिग्नेचर ज्यावेळेस तुम्ही अपलोड करणार त्या फाईलचं नावही सिग्नेचरच असायला पाहिजे. फाईलचं नावच सिग्नेचर. आता या ठिकाणी एक चेंज करण्यात आलेला आहे. याच्या आधी कसं होतं, की एक सरळ-सरळ ब्लँक पेजवर तुम्ही साइन केली, त्याला स्कॅन केलं, की अपलोड होऊन जाईल. फक्त ते साइज वगैरे जे आहे ते रिझोल्यूशन वगैरे ते मेंटेन करायला लागते. ते आधीपासूनच आहे. फोटो आणि जे तुमचं जे सिग्नेचरचे तुम्ही फाईल अपलोड करतात, सुरुवातीपासून जेव्हापासून यूपीएससीचे फॉर्म ऑनलाईन झालेले आहेत, त्याची साइज आणि त्याच्यानंतर त्याचे रिझोल्यूशन वगैरे ते मेंटेन केलं आहे, ते तुम्ही करून घ्या. इथे जे नवीन आहे ते लक्षात घ्या. इथं 3 सिग्नेचर करायचे आहेत. एक सिग्नेचर नाही करायची आहे, 3 सिग्नेचर करायचा. हा एक मोठा इथे या ठिकाणी नवीन चेंज करण्यात आलेला आहे. ह्या व्यवस्थित करायचं कारण बऱ्याच वेळेस हे इथूनच सिग्नेचरच रिजेक्ट होतंय मुलं. तर सिग्नेचर कशा करायच्या तिथे तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे, की एक लिहायचं, इथे सिग्नेचर जे असेल ते सिग्नेचर करायचं. ब्लँक पेजवर क्लिअर एकदम. 2 लिहायचं, इथे सिग्नेचर करायची. 3 लिहायचं, इथे समोर ओके. प्रॉपर तुमची सिग्नेचर क्लिअर दिसली पाहिजे. इथे वर 1, 2, 2 लिहून नाही. असंच क्लिअर कट असंच असायला पाहिजे. एखाद्याने असं केलं 1, 2, 3 चालणार नाही. ॲक्सेप्टच होणार नाही तुमचं. ओके. मल्टिपल टाइम्स मुलांचे अटेम्प्ट फेल्युअर याच्यामुळेच होत आहे कारण इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली फॉलो केलं. ओके. मग प्रॉब्लेम येतो की आमचं जे आहे सर फॉर्मच सबमिट नाही होत आहे. ओके.
याच्यामुळेच, कारण इन्स्ट्रक्शन प्रॉपरली फॉलो नाही केल्या जात आहे. इथे लक्षात घ्या, 1 टाकलंय साइन, 2 नंबर टाकला साइन, 3 नंबर टाकला साइन. आपलं ब्लँक पेज घ्यायचं, A4 साइजचं पेज क्लीन एकदम. त्याच्यावर टाकायचं 1, 2, 3 तिन्ही समोर साइन करायची, प्रॉपर स्कॅन करायचं. त्यांनी जे साईज सांगितली आहे त्याच्यानुसार ऍडजस्ट, रिझोल्यूशन ऍडजस्ट वगैरे करून घ्यायचं, अपलोड होऊन जाईल तुमची. त्यामुळे 1 साइन नाही, 3 साइन या ठिकाणी आहे. ओके. इथे एक क्वेश्चन आलेला आहे, चष्मा असेल तर चालते, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही रेग्युलर चष्मा घालत असाल, तुमचे स्पेक्स असेल चालते. फक्त इथे लक्षात घ्या, क्लिअर कट काय सांगितलेलं आहे, गॉगल नाही घालायचे. असा चष्मा नका घालू त्याच्यात तुमचे डोळे दिसत नाही. ओके. त्यामुळे गॉगल नाही. जर तुम्ही चष्मा घालत असाल तर जसा आपला नॉर्मल चष्मा असतो, जसा हा चष्मा आहे. क्लीन फ्रेम आहे. समोरून काच तुमचे क्लिअर आहे, डोळे तुमचे दिसतात. फोटो काढल्यानंतर डोळे दिसतात. बस असा चष्मा चालतो. गॉगल घालायचा नाही. गॉगल टाइप चष्मा नको की ज्याने डोळे झाकलेले आहेत किंवा काळसर दिसत आहे तुमचा चष्मा. नाही. क्लीन फ्रेम वाले ग्लासेस क्लीन असेल, आपला नॉर्मल चष्मा जसा असतो त्याच्यातून डोळे दिसतील तसा चष्मा चालतो. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्यामुळे चष्मा काढण्याची गरज नाहीये तुम्हाला. चला, हे सगळी इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस आपली 3rd स्टेज कंप्लीट. सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर. पण अजूनही आपण एक्झामचा फॉर्म भरलेला नाहीये. एक्झाम फॉर्म हे 4थी स्टेज आहे आपली एक्झाम फॉर्म भरण्याची. अजून आपण 3ऱ्या स्टेजवरच आहे. ओके. आता एक्झाम फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला, सॉरी, एक्झाम फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला असा ऑप्शन येतो, की कोणती एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही तिथे क्लिक केलं एक्झामवर, एक्झामिनेशनवर, हे इथे एक्झामिनेशनची अशी टॅब येते त्याच्यावर क्लिक केलं, की या ठिकाणी असं मग तुम्हाला येणार, की कोणती एक्झाम तुम्हाला द्यायची. मग इथे ऑप्शन आहे तुम्हाला अप्लाय करण्याचा. राइट. मग तुम्ही अप्लाय करायचं. जी काही तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्याला तुम्ही आता अप्लाय केलं. मग आता अप्लाय केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला हे अशी एक टॅब येते पूर्ण. हे असं दिसते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर. हे पूर्ण पेज असं दिसणार तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर. हे कशाचं पेज आहे? हे तुम्हाला UPSC इथं विचारते, की बाबा तू जो कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म भरला आता, ओके, एकदा कन्फर्म करून घे, की जो सगळा डेटा तू भरला तो व्यवस्थित भरलेला आहे का नाही? का एखादी गोष्ट चुकीची तू भरल्या गेलेली आहे? कन्फर्म करायला सांगतो तो. या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेला आहे. कंपल्सरी आहे, ऑप्शनल नाहीये. कंपल्सरी करण्यात आलेला आहे तुम्हाला, की हे प्रत्येक टॅब तुम्हाला पाहायची आहे. हे नाही की तुम्ही डायरेक्टली सबमिट करून टाकाल. तुम्हाला सबमिटचं बटनच ओपन होत नाही जर तुम्ही प्रत्येक फाईल जर ओपन करून जर नाही पाहिली तर. त्यामुळे इथे प्रत्येक फाईल ओपन करा. हे इथे दिलेलं आहे पहा. व्ह्यूचा तुम्हाला टॅब दिसतो. व्ह्यूवर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल. मग चेक होईल. कन्फर्म आहे. ओके. चला समोर. ओके. प्रत्येक ठिकाणी व्ह्यू करत जायचं, समोर चालत राहायचं. इथे लक्षात घ्या, कॅन्डिडेट आयडेंटिटी, मॅट्रिक्युलेशन प्रोफाइल, आधार कार्ड नंबर, इथे लॉकचं चिन्ह तुम्हाला दिसते. लॉकचं चिन्ह या 3च्या ठिकाणी. याचा अर्थ हे नाही बदलता येणार तुम्हाला. हे फिक्स आहे. ओके. जर तुम्हाला समजा आता तुम्ही पर्सनल प्रोफाइल मध्ये तुम्ही इथे व्ह्यू केलं. व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं, अरे काहीतरी गडबड झाली, चेंज करायचं आहे. एडिट करू शकता. इथे ऑप्शन आहे एडिटचा. इथे नाहीये एडिटचा ऑप्शन वरच्या ह्याच्यात. कारण तिथे डायरेक्ट प्रोफाइल तुमची लॉक आहे. इथं एडिट केला जाऊ शकतो. म्हणजे कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये ज्या तुम्ही डिटेल भरल्या सगळ्या तुम्हाला एडिट करू शकतात. आणि हे सगळ्या डिटेल्स फॉर्म हे सगळं क्लिक करून चेक करायचं आणि शेवटी मग तुम्हाला काय करायची आहे, लॉक करायची आहे. इथे तुमचं हे येते लॉक कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म प्रोफाइल अँड प्रोसीड. ही लिंक तुमची ओपन होणार सगळं पाहिल्यानंतर. जोपर्यंत तुम्ही सगळं पाहणार नाही तोपर्यंत हे लिंकच चालू होत नाही. सगळं पाहिलं, यावर क्लिक करायचं. तुमची कॉमन ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक लॉक झालेली आहे. आता एकदा लॉक झाली की चेंज नाही होत ती. एका वेळच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही ते कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म एकदा चेंज करू शकता. एकदा तुमची त्या एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्ही ही इथे लॉक म्हणून ओके केलं, मग नाही एडिट होत त्यातलं काहीच. मग डायरेक्ट तुम्ही एक्झामिनेशन फॉर्मवर जाणार, तो फॉर्म भरू शकणार. यातलं काहीच नाही. कारण तुम्हाला चान्स दिला होता. सगळं चेक करून घ्या आणि नंतर तुम्ही लॉक केलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी आलेला आहे, लास्ट इयर जनरल कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल, यावर्षी कॅटेगरी चेंज करून असेल तर करता येते का? आता तसाही तुम्हाला सुरुवातीला हे सगळं बनवायचंच आहे ना यावेळेस फॉर्म भरताना. करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही लास्ट इयर जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल, आता तुम्हाला समजा जे कोणती तुमची कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये फॉर्म भरायचा असेल, तुमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट जर असेल, सगळं जर असेल,
तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. कारण आयोगालाही माहित आहे UPSCला की बाबा बरेचसे प्रॉब्लेम असतात. बराच वेळ सर्टिफिकेट निघत नाही किंवा अवेलेबल नसते किंवा बरेचसे लोक नंतर ऍड होतात ना लिस्टमध्ये. त्यामुळे हे ओपन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही भरू शकता, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ओके. चला आता तुम्ही इथे प्रोफाईल लॉक करून टाकली. प्रोफाईल आता लॉक झाली. मग आता याच्यानंतर आता तुम्हाला पाहायचा आहे तुमचा एक्झामिनेशन फॉर्म. ओके. तुमचं इथे येणार आहे. हां, प्रोफाईल लॉक करताना येतो तुम्हाला, की बाबा तुम्हाला काही चेंज तर नाही करायचं ना? ओके करायचं ना? येस ओर नो? पुन्हा पहा किती वेळ विचारत UPSC की कन्फर्म आहे का नाही? तुम्ही येस केलं म्हणजे झाला आता कन्फर्म. ओके. आता UPSC आता तुम्हाला नाही चान्स देणार मग त्याच्यात काही चेंज करण्याचा. ते झालंय कन्फर्म आता. चला आता यामध्ये मग आता एक्झाम फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. मग आता एक्झाम फॉर्ममध्ये एक्झाम स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाईल. कोणती इन्फॉर्मेशन? एक्झाम स्पेसिफिक तुम्हाला फॉर्मची इन्फॉर्मेशन विचारली जाईल, की जे तुमचं समजा सगळा जो डेटा आहे एक्झामचा रिलेटेड तो डेटा इथे विचारला जाईल. तुमचं सेंटर वगैरे तुम्हाला काय पाहिजे ते सेंटर वगैरे विचारलं जाईल. ओके. तुमचं समजा इथे तुम्हाला प्रिलिमच्या रिलेटेड डेटा विचारला जाईल, मेन्सचं रिलेटेड विचारलं जाईल. ओके. प्रिलिममध्ये तुम्हाला कोणतं सेंटर पाहिजे, मेन्समध्ये कोणतं सेंटर पाहिजे, मेन्समध्ये तुमचा ऑप्शनल काय, तुमची लँग्वेज तुम्ही कोणती वापरणार आहे, ते सगळे इन्फॉर्मेशन इथे विचारल्या जाणार आहेत. ओके. ते सगळी इन्फॉर्मेशन भरायची. त्यानंतर डिग्री, तुम्ही आता डिग्री घेत आहे, झाली आहे, तुमचं डिग्री सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही आता ॲप इयर आहे फायनल इयरला का कंप्लीट झाली. मग ॲप इयर असेल, ठीक आहे. तुम्ही ते एक्झाम तसेही देऊ शकता. डिग्री कंप्लीट झाली असेल, सर्टिफिकेट तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जे काय तुमचं एक्झाम स्पेसिफिक जे इन्फॉर्मेशन आहे, फॉरेस्ट सर्व्हिसचाही फॉर्म भरला असेल, तर फॉरेस्ट सर्व्हिसला तुमचे ऑप्शनल कोणते आहेत, लँग्वेज कोणती आहे, सेंटर कोणतं आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला भरायची आणि लास्टला तुम्हाला करायचं आहे पेमेंट. ओके. मग शेवटी तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि मग तुम्हाला पेमेंट केल्यानंतर ते येईल, की हां, तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे. तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला मिस्टेक कुठेही करायची नाही. ओके. हे एवढीच पी-डी-एफ आपल्याला दिलेली आहे UPSCने. मिस्टेक कुठेही करायची नाही. सुरुवातीला प्रॉपर तुमचा युजर नेम आणि जो पासवर्ड आहे तो वगैरे सेटअप करून घ्या. पासवर्ड खूप जास्त डिफिकल्ट नका ठेवू, खूप सोपा नका ठेवू. कुठेतरी लिहून ठेवा वाटलं तर. ओके. की हा माझा पासवर्ड आहे. तो पासवर्ड मिस नाही झाला पाहिजे. तो लिहून ठेवा. त्याच्यानंतर जो आहे तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर, URN नंबर तुमचा बनणार आहे. ते प्रॉपर तिथे डिटेल भरा. कारण मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, आता आधी पण सांगितलंय. तुम्ही तुमच्या युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनमध्ये जे काही डेटा भरलेला आहे, अख्ख्या आयुष्यात त्याला एकच वेळ अपडेट करण्याचा चान्स भेटतो तुम्हाला. तुम्ही तिथे मिस्टेक केली, त्याला अपडेट करण्याचा एक चान्स मिळेल. ते त्यामध्ये तुम्ही त्या चान्स तो घेऊन तुम्ही त्याच्यात चेंज केला. त्याच्यानंतर तुम्ही त्याला कधीही चेंज करू शकत नाही. असं नाही की बाबा पुढच्या वर्षी एक्झाम फॉर्म भरताना चेंज होईल का? कधीच नाही. त्यामुळे तिथं चुकी करायची नाही. ते तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे आई-वडिलाचं नाव वगैरे तो डेटा आहे तिथे. मग इथे UPSC एक्स्पेक्ट करते की हे तर कधी चेंज होत नाही आयुष्यभर. स्वतःचं नाव, आई-वडिलाचं नाव हे तर कधी चेंज होणार नाही. डेट ऑफ बर्थ कधी चेंज होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक तो भरायचा. त्याला पुन्हा-पुन्हा चान्स नाही. एकच चान्स आहे. त्यानंतर कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म सगळा डेटा व्यवस्थित भरून घ्या. ओके. कारण त्याच्यानंतर एकदा डेटा भरला, एक वेळ चान्स मिळेल तुम्हाला चेक करण्याचा व्यवस्थित भरलं का? तुम्ही जर ओके केलं, लॉक करा म्हटलं माझा कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म, तो लॉक होऊन जाईल. आता त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी तुम्ही कॉमन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पुन्हा चेंज करू शकणार नाही. एक वेळ तुम्ही पाहिला, ओके केला, स्वतःच सांगितलं की नाही सगळं ओके आहे, काही एडिट नाही करायचं, मग नंतर चान्स भेटत नाही. त्यामुळे तो व्यवस्थित भरायचा आणि त्याच्यानंतर आपला एक्झामिनेशन फॉर्म व्यवस्थित भरायचा. एकदा फॉर्म सबमिट झाला, मग त्याच्यात काहीही चेंज करता येणार नाही. फॉर्म सबमिट झाला म्हणजे झाला आता. ओके. त्यामुळे प्रत्येक डिटेल व्यवस्थित भरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्सेस वगैरे सगळं विचारलं जाते. एक्झामिनेशन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरा सगळं तुम्हाला प्रेफरन्स वगैरे सगळं कोणती पोस्ट पाहिजे, काय पाहिजे सगळं विचारलं जाईल. सगळं व्यवस्थित भरून घ्या. पुन्हा-पुन्हा चान्स भेटणार नाही. डेटा भरपूर आहे, काळजीपूर्वक भरा, वेळ देऊन भरा. ओके. तर आजची तारीख आपली आजची किती तारीख आहे आज? 7 तारीख आहे. अजून वेळ आहे. तुमच्याकडे जवळ-जवळ आपण म्हटलं तरी 15 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा वेळ आहे तुमच्याकडे. त्यामुळे व्यवस्थित भरा. OBC सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट अपडेटेड नसेल, लगेच अपडेट करून घ्या. आपल्याकडे लगेच भेटून जाते सर्टिफिकेट. ओके. थोडंसं मागे लागून पटकन गावाकडे जाऊन मागे लागून पटकन काम करून घ्या. सर्टिफिकेट्स लवकर भेटून जाईल. नसेल तर अपडेट करून घ्या. अपडेटेड पाहिजे. जुने सर्टिफिकेट अपलोड करतो नाही चालणार. तिथं डेट विचारली जाते, की तुमचं सर्टिफिकेट इश्यू कधी झालेला आहे.
तिथेच तुम्ही रिजेक्ट होऊन जाणार. तो फॉर्म समोर जाणारच नाही. त्यामुळे पहिले सर्टिफिकेट्स अपडेट करून घ्या जर नसतील. प्रॉपर सगळा डेटा व्यवस्थित भरा. वाचून एक शब्द 4-4, 10-10 वेळ वाचा वाटलं तर. ओके. पण व्यवस्थित करा. आता एवढं करून पण काही स्टुडंटला प्रॉब्लेम येत आहेत. ओके. तर आपले काही डाउट्स असतील, पहिले डाउट्स घेऊया मग सांगतो. त्या ठिकाणी काय म्हटलं, डिग्री झाली पण सर्टिफिकेट नाही आला आणखी. प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट मिळालं असेल ना तुम्हाला? प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट मिळालं असेल, प्रोव्हिजनल सुद्धा तुम्ही लावू शकता. नसेल तर तुमचं ज्या कॉलेजमध्ये तुमचं डिग्रीचं तुमचा रिझल्ट लागला असेल, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही असेल तिथे जा. त्यांना म्हणा की माझं सर्टिफिकेट द्या, माझ्याकडे प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट. तुमचा कॉलेजवाला देऊन टाकेल तुम्हाला, की आमच्या कॉलेजमधून यानं डिग्री कंप्लीट केलेली आहे, घ्या. तुमचं फायनल सर्टिफिकेट यायला वेळ लागेल. ओके. किंवा तुमचा रिझल्टही लागला नसेल अजून. ओके. समजा तुमचा झालंय आणि रिझल्टही लागला नसेल, अशी कंडिशन असेल, अपिअरिंग टाकून द्यायचं फायनल इयर. पण तुमचा रिझल्ट लागलाय मग आणि फायनल तुमचं मेन सर्टिफिकेट आलं नसेल, कॉलेजकडून प्रोव्हिजनल घ्या आणि सबमिट करून द्या. चालते प्रोव्हिजनल. URN भरताना नेम आणि 10th मार्कशीट नेम डिस्कस करा ना सर प्लीज. URNचा डेटा भरत असताना तुम्हाला 10th मार्कशीटच्या मध्ये जो नेम दिलेला आहे तेच नाव भरायचं आहे. स्वतःचं नाव तेच भरा जे 10वीच्या मार्कशीटवर दिलेलं आहे. ओके. बिलकुल त्यामध्ये मिस्टेक करायची नाही. आपल्याकडे मी ऑलरेडी सांगितलं 10वीच्या मार्कशीटवर नॉर्मली पहिले आडनाव असते, मग आपलं नाव असते आणि मग त्याच्यानंतर वडिलांचं नाव असते. तर जसं तुमचं नाव आहे तसं भरा. ओके. तर तेच तुमचं सेफ आहे. तुम्हाला आधार कार्डवरचं नाव भरायचं. आधार कार्डवरचं नाव नका भरू तिथे. ओके. जे 10च्या सर्टिफिकेट नाव आहे ते नाव जसंच तसं आपल्याला भरायचं आहे. EWS सर्टिफिकेट स्टेटचं का सेंटरचं? आपली एक्झाम सेंटरची आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे सेंटर जे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत सेंटरचे. मला ओबीसीचे स्टुडंट पण विचारतात, "सर स्टेटचं ओबीसी सर्टिफिकेट चालते का?" नाही चालणार. ओके. सेंटरचं ओबीसीचं सर्टिफिकेट लागेल. त्यामुळे जे डॉक्युमेंट्स लागतील ते सेंटरचे लागतील. तर फॉर्म भरलाय पण डाउनलोड नाही केला आता. मला रिचेक करायचं आहे. कुठून करू? तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड आहे ना तिथे दिलेला. अकाउंटला लॉगिन आयडी पासवर्ड करा. फॉर्म दिसेल, पाहू शकता. ओके. तो डाउनलोड करून ठेवा. पुन्हा पुन्हा हा प्रॉब्लेम यायला नको तुम्हाला. तर ओबीसी साठी फक्त नॉन क्रिमिनल व्हॅलिड करावे लागते ना, बाकी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल ओल्ड चालते का? ती कास्ट पहिली गोष्ट. आता एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथे कोणीही डोमिसाईल सर्टिफिकेट विचारत नाही. पहिली गोष्ट. ओके. डोमिसाईल बद्दल तुम्ही विचारलंय, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला विचारत नाही. दुसरं, या ठिकाणी नॉन क्रिमी लेअर जे सर्टिफिकेट आहे ते तर तुम्हाला काढावंच लागते. ते तर व्हॅलिड पाहिजेच तुमचं. पण या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ओल्ड चालत नाही ओबीसी. कास्ट सर्टिफिकेट नाही चालत तुमचं ओल्ड. सेंटरचंच कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि लेटेस्ट लागेल. मी इथे तारीख पण सांगितली होती. पुन्हा सांगतो. तुमचं कास्ट सर्टिफिकेट ओबीसीचं 1 एप्रिल 2025 पासूनच्या समोरचं पाहिजे. इथे क्लिअर कट दिलेला आहे. 1 एप्रिल 2025 पासून समोर ते जे तुमची एक्झामची शेवटची डेट आहे आपली 24 फेब्रुवारीची 2026 ची एक्झाम डेट पर्यंत तेवढ्यात त्याच डेटच्या मधलं तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. 1 एप्रिल 2025 च्या आधीचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं असेल, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. म्हणून सांगतोय, जुनं कास्ट सर्टिफिकेट असेल फटाफट जाऊन अपडेट करून घ्या. ओके. आपल्या तहसीलला जा, अपडेट करून घ्या पटापट सर्टिफिकेट. एजंटला जा, भेटायचं असेल एजंटला भेटा, करून घ्या पटकन काम. ओके. कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी नाही लागत. डोंट वरी. सेंटरच्या एक्झाम साठी कास्ट व्हॅलिडिटी नाही लागत. कास्ट सर्टिफिकेट लागते. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरच नॉन क्रिमिलेअर तिथे शेवटी लिहिलं असते. कास्ट व्हॅलिडिटीची गरज पडत नाही. ओके. आता फॉर्म भरताना स्टुडंटला कधी कधी काय प्रॉब्लेम येत आहे. आता जे स्टुडंटनी काही प्रयत्न केलेला आहे, कधी कधी वेबसाईट नाही चालत, काळजी करू नका. चालत नसेल नंतर प्रयत्न करा. कधी कधी वेबसाईट हँग होऊन जाते. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. नंतर ट्राय करायचं आहे. बराच वेळ जो आहे ओटीपी येत नाहीये काही स्टुडंट्सला, किंवा ओटीपी जो लेट येत आहे. तर तसं जर तुमचं होत असेल तर काही गोष्टी करून पहा. एक तर रिफ्रेश करून पहा. तुमचा जो कॅशे असेल जो तुमच्या ब्राउझरचा त्याला क्लिअर करून पहा. हिस्ट्री तुमची क्लिअर करून पहा. ओके. ते तिथे क्लिअर होतील काही गोष्टी.
ईमेल आयडी मध्ये बऱ्याच वेळेस स्पॅम मध्ये चालला जातो ओटीपी तुमचा. ओके, तर ईमेल आयडी मध्ये जर दिसत नसेल ओटीपी तर स्पॅम मध्ये चेक करा, ओटीपी आलेला आहे तो टाकून पहा. ओके, आणि हा यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता, काही स्टुडंटला खूप हँग होऊन जाते वेबसाईट, त्यावर नॉर्मली एक तर अर्ली मॉर्निंगला वेबसाईट भरा, तुमचा फॉर्म भरा, किंवा 2 ते 5 या दरम्यान तुमचा फॉर्म भरा. नॉर्मली जे तुमची जे ट्रॅफिक आहे यूपीएससीच्या वेबसाईटवरची 10 वाजेपासून 2 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर 5 वाजेपासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, 10-10:30 पर्यंत खूप हेवी ट्रॅफिक असते. त्यामुळे एक तर अर्ली मॉर्निंग तुम्ही भरा, किंवा रात्री भरायचं असेल रात्री भरा, किंवा दुपारी भरायचं असेल 2 ते 5. यावेळेस थोडीशी ट्रॅफिकिंग कमी असते, फॉर्म भरणाऱ्यांची संख्या कमी असते. ऑटोमॅटिक तुम्हाला ते हँग वगैरे जे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा होणार नाही. क्लास 10च्या सर्टिफिकेटवर तुमची इश्यू डेट नाही आहे. ओके, तर काय करू आता, मला तुमचं सर्टिफिकेट पाहावं लागेल तेव्हाच मला कळेल. नॉर्मली त्याच्यावर आपल्याकडे इश्यू डेट दिलेली असते. तुम्ही काम करा, माझा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो. माझा नंबर, जर कोणाला प्रॉब्लेम असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला मेसेज करा. ओके, 940-542-546-1 हा नंबर आहे, लक्षात घ्या. 9405425461 हा माझा नंबर आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर मेसेज करा, मी त्यावर सुद्धा तुमचं सोल्युशन तुम्हाला सांगेल. तर तुमच्या सर्टिफिकेटवर जर इश्यू डेट वगैरे नाहीये, तुम्ही मला मेसेज करा, मी सांगतो तुम्हाला. ओके, अजून काही डाऊट आहे का तुमचे? ओके, तर नॉर्मली आपले जे आहेत डाऊट्स, आपण सगळे डाऊट जवळ-जवळ घेतलेले आहेत. राइट? तर हेच डाऊट आपले मेन्स डाऊट आहे. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटच्या रिलेटेड स्टुडंट्सला मेन डाऊट येत आहे. प्रोसिजर तर मी पूर्ण सांगितली. ओके, तुम्ही लेट जॉइन केलेलं असेल, सुरुवातीपासून व्हिडिओ पहा. मी पूर्ण प्रोसिजर सांगितलेली आहे. ओके, की काय स्टेजेस आहेत, कसं-कसं, काय-काय डेटा भरायचा आहे आणि कोणत्या स्टेजला काय प्रॉब्लेम आहे. दुसरा आपला जो प्रॉब्लेम येणार आहे तो डेफिनेटली प्रॉब्लेम येणार आहे, तो एक आहे सिग्नेचरचा रिलेटेड, दुसरा आहे लाईव्ह फोटोचा, आणि त्याचं पण मी सांगितलं की सिग्नेचरचं काय करायचं आणि लाईव्ह फोटोचं तुम्हाला काय करायचं आहे. तर आपल्या चॅनेलवर जर राज्यसभेचे मॅरेथॉन होतात, यूपीएससीचे होतात का? झालेले आहेत आपले मागच्या वर्षी. ओके, यूपीएससीचेही मॅरेथॉन झालेले आहेत. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही एकदा जा. आपल्या मागच्या वर्षी ज्यावेळेस आपली यूपीएससीची एक्झाम मे मध्ये होती, एप्रिल महिन्यामध्ये आपले यूपीएससीचे मॅरेथॉन झाले होते. येस, मॅरेथॉन आपले यूपीएससीचे पण होतात. हँडिकॅप मध्ये मी कमिशनचा स्क्राईब घेतलेला आहे, तर मग ईमेल करावा लागेल का? एमपीएससी मध्ये ईमेल करावा लागतो असं विचारताय. ओके, सी असं काही स्पेसिफिक तर दिलेलं नाहीये की तुम्हाला ईमेल करायचा आहे. ओके, तर इन इन केस जर तुम्हाला डाऊट असेल तर यूपीएससीचा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. ओके, तुमचा जो काही डाऊट असेल तो क्लिअर केला जाईल. पण नॉर्मली जो आहे असं काही क्लिअर कट असे इन्स्ट्रक्शन दिलेले नाही. तरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, यूपीएससीच्या वेबसाईटवरून तिथे जा, तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर करून घ्या. ओके, अजून काही डाऊट्स आहे तुमच्या एक्झाम फॉर्म फिलिंगच्या बाबतीत? आय होप आता तुमचे जे फॉर्म फिलिंगचे सगळे आपण डाऊट्स घेतलेले आहेत. तुमचे जे आहेत सगळे डाऊट्स इथे क्लिअर झाले असतील. आपण फॉर्मची पूर्ण प्रोसिजर पाहिली, सगळे डाऊट्स पाहिले, आणि नॉर्मली सगळ्या स्टुडंटचे हेच डाऊट आहे. जे डाऊट्स आपण आता पाहिलेले आहेत, ओव्हरऑल हेच डाऊट्स बाकीच्या स्टुडंटचे आहेत. ओके, ते तुमचे क्लिअर झाले असतील. ओके, व्यवस्थित फॉर्म भरा, घाई करू नका. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाचा. कारण एकदा तुम्ही फॉर्म भरला, यूपीएससी आता तुमच्याकडून चान्सच काढून घेत आहे काही करेक्शन करण्याचा. त्यामुळे पुन्हा-पुन्हा चान्स भेटणार नाही. मग आपली रडारड चालते नंतर, की सर आता काय करू? सगळं चुकीचं भरलंय, हे चुकीचं भरलंय. आता चान्स आहे, व्यवस्थित भरा. ओके. बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्टला पुन्हा भरण्याची तुम्हाला चान्स पण मिळणार नाही. जो आहे तो आताच. त्यामुळे व्यवस्थित भरून घ्या. तो यूआरएन वगैरे कधी चेंज होत नसतो. ओके. ते एकदाच जे आहे ते एकदाच आहे आता. त्यामुळे त्याच्यात जे काही डेटा भराल व्यवस्थित भरा. कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म मधला डेटा व्यवस्थित भरा. एका एक्झाममध्ये एकाच वेळी चेंज केला जाऊ शकतो कॉमन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये.
त्यामुळे तो डेटा सुरुवातीला भरताना व्यवस्थित भरा, त्यानंतर सगळं चेक करून घ्या आणि नंतरच तुमचा कॉमन ऍप्लिकेशन फॉर्मला लॉक करा. त्याच्याशिवाय करायचं नाही आणि नंतर एक्झामिनेशन फॉर्म सुद्धा व्यवस्थित भरून घ्या. राईट? चालेल. बाकी तुम्हाला काही डाऊट आला, मी एक तुम्हाला ऑलरेडी नंबर दिलेला आहे. ओके. पुन्हा तुम्हाला इथे नंबर देतो आहे. नंबर लक्षात ठेवायचा आहे 9405425461 ओके. हा नंबर लक्षात असू द्या. काही प्रॉब्लेम आला मला याच्यावर मेसेज करा. मी तुम्हाला तुमचं काय स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल तर त्याचं सुद्धा सोल्युशन सांगेल. ओके. चला, ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. इथे अजून एक आलंय, आई वडील बद्दल माहिती द्यायची तर मग त्यांचं क्वालिफिकेशन पण असते का? ते आई वडील बद्दल माहितीला ते खूप विचारत नाही. ते विचारतात की अच्छा त्यांचा कोणता जॉब कोणता होता, म्हणजे काय काम करत होतात. ओके. आई काय काम करत आहेत, वडील काय काम करत आहेत, त्यांचं इन्कम किती आहे, वडिलांचं इन्कम किती येते, आईचं इन्कम किती येते, ही इन्फॉर्मेशन ते विचारते. त्याचे काही तुम्हाला तुमच्याकडून ते असे डॉक्युमेंट सध्या घेणार नाही, पण एक बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन इन्कमची आणि त्यांच्या एज्युकेशनचे किंवा प्रोफेशनचे रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाते. ओके. खूप जास्त डिटेल नाहीये, तर त्याचं काही तुम्हाला एवढी काळजी करण्याची गरज नाही. एमपीएससी आणि यूपीएससीचे रूल्स वेगळे आहे का सर्टिफिकेटसाठी? ते शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट असेल तर सेमच आहे. ओके. बट ओबीसीचं असेल तर मग यूपीएससीचे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचे जर सर्टिफिकेट असेल, मग यूपीएससीचे रूल्स ते वेगळे आहेत. यूपीएससीने आपले रूल्स स्पेसिफिक केलेले आहे. त्यांना अपडेटच पाहिजे सगळं. ओके. त्यामुळे तेच तुम्हाला द्यावं लागणार आहे. नाही, डॉक्युमेंटचं तुम्ही जे यूपीएससीचे रूल्स आहे ते फॉलो करा. इथे सेम नाही जायचं की एमपीएससी, यूपीएससी दोन्ही सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे तर रूल सेमच असतील. जे यूपीएससीने आपल्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलंय की नाही आम्हाला पाहिजे 1 एप्रिल 2025 नंतरचं सर्टिफिकेट, तर तेच लागणार. ओके. 3 वर्षाचा आम्हाला त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी मेन्शन दिसलेली पाहिजे, सॉरी इन्कम मेन्शन दिसलेलं पाहिजे तर तेच लागणार. ओके. त्यामुळे जे रूल यूपीएससीचे मी सांगितले आता सांगताना तेच फॉलो करा. ते रूल्स जे यूपीएससीचे ज्या एक्झामचे त्याचेच रूल्स फॉलो करायचे आहेत. ओके. यूपीएससीचे आपले रूल्स वेगळे आहेत, तर आपले वेगळे रूल फॉलो करायचे. ओके. चला ठीक आहे. सो ऑल द बेस्ट टू यू फॉर एक्झाम. फॉर्म व्यवस्थित भरा, कुठेही मिस्टेक करू नका. थँक यू सो मच.